रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत करतो ठाणे पश्चिम। आज आपण जो फ्लॅट काढतोय तो 1 BHK फ्लॅट मखमली तलावाजवळच नुरीबाग नावाची एक सोसायटी, जी साधारणतः 2001 ला सोसायटी झालेली होती। 25 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असणार आहे, ज्यात OC/CC सगळं कंप्लीटेड आहे। लिफ्ट बिल्डिंगमध्ये नाही आहे, पण सेकंड फ्लोअरला असणारा फ्लॅट असेल। 4च माळ्याची बिल्डिंग आहे। जे याचं जर सगळ्यात चांगलं म्हणलं तर तुम्हाला मखमली तलाव जवळ असणार आहे आणि ठाणा स्टेशनचा जरी आपण विचार केला तर ठाणा स्टेशनही तुमचं 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा 1 BHK फ्लॅट आपल्याला मिळू शकतो, जिथून मुंबई हायवे रोड तुम्हाला मुंबई नाशिक रोड जवळ मिळेल, ठाणा स्टेशन जवळ मिळेल किंवा खोपट बस डेपो, त्या सगळ्या गोष्टी याच्या आजूबाजूच असणार आहेत। ठाणे शहराजवळ असणारं हे आपल्याला घर आहे। हे घर तसं बघितलं तर जुनं आहे, पण जुनं ते सोनं आपण म्हणतो त्याप्रमाणे कार्पेटचा जर आपण विचार केला तर 462 कार्पेट असणारं 2 BHKचा फ्लॅट आहे। त्यात पार्किंग वगैरे सोसायटीमध्ये ओपन कार पार्किंग जशी अवेलेबल असेल तशी मिळेल अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे। ते स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या कोणत्याच सुविधा नाही आहेत, पण जरी मेंटेनन्सचा विचार केला तर 2 ते 3 हजार रुपये मेंटेनन्स आपल्याला या सोसायटीमध्ये नक्की मिळू शकतो। तर हाच फ्लॅट कसा आहे, काय आहे, खरं तर मी हाच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। जर आपण फ्लॅटचं जर मोबाईलद्वारे आपण विचार केला की बाबा कसं आहे, आणि त्याच्यात तर बँकेकडनं जरी तुम्ही कुठे गेला तर बँकेकडनं पण लोन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळू शकतात आणि मिळतातही, त्याच्यामुळं त्याची काही अडचण नाही। त्या पद्धतीनं जर बघितलं तर बाहेर जाताना हा फ्लॅट नॉर्थ फेसिंगचा असणार आहे आणि आत येताना फ्लॅट हा साऊथचा आहे। तुम्ही जर इकडे आलात तुम्ही बघू शकता, इकडलं मेन रोड जो आहे तो मेन रोड तुम्हाला तुमच्या खिडकीमधून दिसतोय। हॉलच्या खिडकीमधून जर खाली बघितलं तुम्हाला रोड, तिथं तुम्हाला कौशल हॉस्पिटल वगैरे त्या पण सगळ्या गोष्टी जवळ असणार आहेत। बाहेर जाताना हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे आणि जर आपण बाहेर आलो तर तुम्हाला ही लिफ्ट वगैरे नाही आहे, हे डायरेक्ट तुम्हाला शिडेने जिनेने वरती यावं लागतं आणि एकाच फ्लोअरवरती जर बघितलं तर 2-3 फ्लॅटचं प्रावधान आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला साऊथ आणि त्याच्यानंतर हा तुमचा असणारा हॉल आहे, ज्या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता किती प्रशस्त आणि किती मोठा मार्बल लावलेला हॉल असणार। खाली स्टोरेजसाठी जागा आहे, इथं बसण्यासाठी पण जागा आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला हे फ्लॅटमध्ये पेंटिंगची गरज आहे। पेंटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं करावं लागेल, साफ स्वच्छताची पण गरज आहे। सेफ्टी डोर ऑलरेडी लावलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला इकडे एक वॉशरूम आहे जे सेपरेट असणार आहे, आधी हात धुवायला वेगळं आणि नंतर मध्ये हा जो मोठा एरिया आहे त्याच्यानंतर इथं परत आंघोळीची सुविधा आहे हे। आणि त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही आला तर इथं तुम्हाला मोठं असं चांगलं पद्धतशीर असं किचन आहे, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे किचनही आहे इकडे मिळेल। त्याच्यानंतर घराची मांडणी इकडे ठेवण्यासाठी किंवा भांडे वगैरे ठेवण्यासाठी आहे। नंतर आपण ज्यावेळेला इकडे येणार आहोत त्यावेळेला चांगलं मोठं प्रशस्त असं बेडरूम मिळतं। त्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कपाट ठेवण्यासाठी ऑलरेडी एक मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे, जी तुम्ही इथं कपाट वगैरे नक्की बनवू शकता। आणि ही बेडरूम आहे, बेडरूमची साईज पण तुम्हाला जाणवेल की बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि प्रशस्त चांगली आहे। त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर परत इथे तुम्हाला स्टोरेजसाठी जागा उपलब्ध आहे। इथे परत कडप्पा ठेवलेला आहे, जिथे तुम्ही बसून बाहेरचं जे रोड आहे तुम्हाला इकडनं अशी हवा वगैरे म्हणा किंवा बाहेरनं अशा पद्धतीचं लोकेशन तुम्हाला इकडनं हे मिळतं। रोड ह्या साईडनं पण दिसतो। हा जो फ्लॅट आहे हा मालकांनी आपल्याला सांगताना 90 लाख रुपये फ्लॅट कॉस्ट सांगितलेली आहे। खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे, पण थोडंसं निगोशिएशन ह्याच्यात असणार आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर फोन करा। ज्या मंडळींना ठाणा स्टेशनच्या आजूबाजूला राहायचे, जवळ राहायचे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की नीटनेटका असू शकतो। ह्या मालकाने 90 लाख निगोशिएबल हा फ्लॅट आपल्याला सांगितलेला आहे। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।